गावाकडे पोहोचल्या लेकराची धावपळ उठली. त्यांचं आवडीच्या ठिकाणी ते पळत चालले. त्यांना आवडीचं ठिकाण म्हणजे गावाकडली ही विहीर पूर्ण पाण्यात टच भरली. गेल्या गेल्या उड्या माराय त्यांनी सुरुवात केल्या. मस्तपैकी ऊन आहे थोडं थोडं, त्याच्यामध्ये थंडगार पाणी, आनंदच वेगळा. पण आईचं खूप झालेला आहे. दोघीला पावता पण येत नाही. मग दोरीनं बांधलं, तिथला खाली सोडून दिलं. शिकावी देत येतं. पिऊला बी दोरीला बांधून खाली सोडून दिलं. लक्षेवरून असतंच. भारी वाटतं लेकराला पोहायला, पण मोठ्यांना पण कमी वाटत नाही पोहण्यासाठी आनंद. त्यांनाही पोह वाटतंय. कोमल आली, कोमलने उडी हाणली. त्याच्या मागं मीही पाण्यात उडी हाणली. सगळ्या परिवारासोबत पोहण्याचा आनंदच वेगळा. सगळ्याला प्रयत्न करतोच आपण शिकवण्याची. भारी आहे एकदम. खरंच सुंदर दिवस आहेत. गाव म्हणजे गाव असतंय. पण वरून कुत्रे भुकायला लागले. त्यांनाही वाटायला पाण्यामध्ये. चला म्हणलं त्यांनाही मदत करूया. घेतलं ब्लॅकीला, दिलं सोडून पाण्यामध्ये. पोह वाटतंय पण थोड्या भेतात सुरुवातीला. आणि पुन्हा एकदा पोहायला लागल्या, पुन्हा निवांत पोहतात. थोडं पाणी घाण होतं, हरकत नाही. शिशीतलाच पाणी जातंय, काही फरक पडत नाही म्हणलं. इकडून पाणी टाकलं की इकडं ब्लॅक टाकलं की चंचल बी आडायला लागली. मग माडीतला खाली टाकायसाठी मदत करायची, पण ती भ्यायला लागली. मग कोमल घेतल्या मदतीला. कोमलनं धरलं आणि तिलाही पाण्यात खाली सोडलं. मी खालून होतोच, घेतलं, पोहत गेलो. प्रत्येकाला जीव आहे. प्रत्येकाला वाटतंय की आपण असा आनंद घ्यावा. तुम्हालाही वाटतं असं पोहावं म्हणून, तसं या जनावरालाही वाटतंय पोहावं म्हणून. भारी एकदम. सगळ्याचा आनंद ते आपला आनंद. खरंच हे दिवस पुन्हा नाही तर खरंच खूप सुंदर आहेत. परिवारासह निसर्गाचा आनंद घ्यायला चला. तुम्हीही निसर्गाचा आनंद घ्यायचा प्रयत्न करा. खूप छान दिवस गेला. ओके, धन्यवाद.